नमस्कार, स्वागत आहे पुन्हा एकदा सर्वांचं अगदी मनापासून आपल्या आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये. तर लोणचं आंब्याचं म्हणजे कैरीचं कसं केलं आहे तुमच्याबरोबर मी थोडक्यात शेअर करणार आहे. तर आपण काही तर काचेच्या भरण्या किंवा चिनी मातीच्या भरण्या वापरत नाही, कारण आपल्या हाताची आपल्याला गॅरंटी नसते, कारण आपल्याकडं भरपूर कामं असतात. मग एवढं नाजूक ठेवायचं, नाजूक उचलायचं हे जमत नाही. तर इथं मी कैऱ्या 4 किलो घेतलेल्या आहेत. त्या तर कैऱ्या म्हणाल तर तुम्ही कुठल्याही घेऊ शकता. इथं मी बऱ्याच झाडाच्या आमच्याकडं आहेत ना वेगवेगळी, तर त्याचे वेगवेगळ्या झाडाच्या मिक्स कैऱ्या घेतलेल्या आहेत. प्रत्येकाच्या 2, 3, 1, 4 अशा घेतलेल्या आहेत त्या, कारण मिक्स आंब्याचं मी लोणचं केलेलं आहे. तर आता ह्याला मी 2 तास पाण्यात ठेवलं होतं, 2 काय 3 तास म्हणा, पाण्यात थंड पाण्यात ठेवलं होतं. आता ह्याला मी फोडून घेते. तर आता इथं मी फोडल्याला काही दाखवत नाही, कारण मला एकटीला ना ह्याला 2-2.5 तास फोडायला लागले असते आणि हे 20-22 कैऱ्या होत्या मोठ्या मोठ्या. तर आता या अशा प्रकारे काही फुटतात त्या फोडून घेतल्या, काही चिरतात त्या चिरून घेतल्या. तर ह्याचा जो कडक भाग आहे ना तो मी चांगला स्वच्छ करून घेतला, म्हणजे प्रत्येक तुकडा मी व्यवस्थित कपड्याने पुसून घेतला आणि ह्याच्यातला आतला जी कोय असते आणि जो पातळ पदार्थ असतो ना तो पण मी काढून घेतला. आणि याला 3 तास मी फॅनखाली, 3पेक्षा जास्त 4 तास ठेवलं तरी चालतंय, फॅनखाली सुकवून घेतल्या. तर सुकलेल्या आहेत ह्या कैऱ्या, इथं बघा कमी झालेल्या दिसतात. तर आता आपण कसं केलं ही चला बघू, मी तुम्हाला दाखवते. इथं मोहरीची डाळ आहे, पाव किलो घेतलेली आहे, मी वाळवून घेतली. आता इथं मसाला, आंब्याचा कैरीचा मसाला कुठलाही वापरू शकता जो तुमच्याकडं अवेलेबल आहे किंवा तुम्हाला जो आवडतोय तो. तर इथं मेथी घेतलेली आहे 2 चमचे, देशी लसूण घेतलेला आहे, कमी जास्त करू शकता, मीठ आणि हळद आणि मिरची पावडर एवढंच मी घेतलेलं आहे, आणि तेल. तर मी काही इथं तयार करत बसले नाही मसाला, प्रत्येक वर्षी करत असते, पण टायमाचा अभाव, त्यामुळे मी रेडीमेडच मसाला वापरून तयार करणार आहे. आता इथं गॅसवरती मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. चांगलं तेल गरम करायचं कडकडीत, आणि त्यानंतर मग गॅस बंद करायचा. आणि मग सगळ्यात अगोदर मेथी टाकायची, हिंग पण टाकायचा. मी हिंग टाकलेला तुम्हाला विसरले दाखवायचा. ह्याच्यानंतर लसणानंतर मी हिंग टाकलेला आहे. तर आता इथं बघू शकता, इथं लसूण अशा प्रकारे टाकायचा, लाल करायचा नाही, कारण थोडासा वास आला ना की मग दुसरं साहित्य टाकायचं, लाल होऊन द्यायचा नाही. लसणाचा वास खमंग असा आला की मग आपण इथं जो मसाला होता ना लोणच्याचा तो टाकणार आहोत. 2 पुड्या वापरलेल्या आहेत मी इथं 100-100 ग्रॅमच्या मसाल्याच्या. आणि त्यानंतर मग मी इथं ही जी मोहरीची डाळ आहे ना ती पण मी तेलातच टाकत असते. आता ह्याला काय करायचं, हे कडक आहे तर याला एकदम 100% थंड करून घ्यायचं. 1% पण गरम राहून द्यायचं नाही, गरम राहिलं तर मग मसाला लोणचं खराब होतं, म्हणून 100% थंड करायचं. आता इकडं थंड होतं आहे तोपर्यंत आपण काय करायचं, हे ज्या कैऱ्या आहेत ना ह्या कैऱ्याला मीठ, हळद आणि मिरची पावडर पण मी तेलात टाकणार होते, पण म्हटलं सगळा ठसका उठल म्हणून टाकली नाही. तर आता इथं बघा, इथं तुम्ही कैऱ्या थोड्याशा दिसतेत, सुकलेल्या आहेत. तर 4 तास, कमीत कमी 4 ते 4.5 तास तुम्ही फॅनखाली सुकवून घ्या. फॅन नसेल तर हवेला पण सुकतेत. तर एका पातेल्यात परत काढून घेतल्या कैऱ्या. आता मी ह्याला मीठ आणि हळद, मिरची पावडर लावून घेते. म्हणजे कसं, आता इकडं अर्धा-पाऊण तास तरी लागणार तो मसाला थंड व्हायला, कारण अर्धा किलो तेल आहे गरम केलेलं. तर आता ही हळद मीठ लावून घेते, चांगलं मिक्स करते मी आंब्याच्या फोडींना. तर आता इथं तुम्हाला म्हणजे मिक्स केलेलं नाही दाखवू शकत. तर इथं बघा, आता हळद मीठ लागलेलं आहे कैरीला सगळे छानपैकी असं. आणि इकडं आता हे लावून ठेवायचं जोपर्यंत ही मसाला थंड होत नाही तोपर्यंत, ते तसंच साईडला झाकून ठेवायचं. तर आता इथं बघा झालेलं आहे सगळं 100% थंड. परत एकदा सांगते, थंड करून घ्यायचं. तर अशा प्रकारे आता ह्याच्यात ओतून मिक्स करून घेते. तर एकदा अशा प्रकारे नक्की करून बघा, वर्षभर गॅरंटी आहे, बिलकुलसुद्धा लोणचं खराब होत नाही. तर मी तर असंच करते, तर तुम्ही कसं करता हे नक्की सांगा. आणि बघा, आता इथं सगळं मिक्स करून झालेलं आहे. इतका छान असा वास सुटलेला आहे, आणि असं वाटतं की एक म्हणजे कैरी तोंडात टाकावी असं वाटतं. पण आमच्याकडं ना 5 दिवस 7 दिवस मुरवून ठेवतात, नंतर देवाला दाखवतात आणि मगच आपण करणारा माणूस खातं. तर इथं बघा, आता मी भरणीत सगळं भरून टाकते. आणि ह्याच्यातल्या महत्त्वाच्या म्हणजे 2 भरण्या झारखंडमध्ये जाणार आहेत, कारण आपल्या पोरांचे जे कलिग असतात ना त्यांना पाठवायचे आहेत. आता भरलेल्या आहेत, मुरल्यानंतर कमी होतात. छोटासा व्हिडिओ कसा आहे, आवडला तर लाईक करा. भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ.